मुलं वगैरे लग्न पति खत्म हो चुका है उसका। हाँ। पति नहीं है, पति खत्म हो गया, उसके सास ससुर ने हकाल के दिया, फिर उसको किन्नर लोग के माँ बाप नहीं होते तो हमने इसमें ही देख लिया, अपनी बहन अपनी माँ सब हमारी यही है। राम 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 कृष्ण हरी। आणि मी निघाले आता स्वारगेटला। स्वारगेटवरून एक फोन आलेला आहे मला की ताई तिकडे एक आजी आहे आणि खूप दिवसापासून आम्ही तिला बघतो आणि तिची अवस्था पण एवढी व्यवस्थित नाहीये, तर तुम्ही तिची काय मदत करू शकता का? तर मी म्हटलं ठीक आहे, बघू म्हटलं, मी येते तिकडं, बघू काय मदत करता येते तिला। तर रोहितनी गाडी चालू केलेली आहे ॲम्ब्युलन्स आणि मी आणि रोहित त्या आजीकडे निघालोय स्वारगेटला। तिथं जाऊन बघूया की त्या आजीला काय आपल्याला मदत करता येते ती। चला। तर आम्ही आलोय आता स्वारगेटला। हे स्वारगेट आहे। आता गाडी कुठं लावावं हा प्रश्न पडलाय आणि ते लोक ज्यांनी आपल्याला बोलवलं होतं ते पण इकडंच आहेत। तर आता गाडी इकडे पहिलं लावतो आणि मग ते आजी कुठं आहेत ते बघू आपण। तर मी आले आता स्वारगेटला। स्वारगेटचं बस स्टॉप आहे ही आणि ही आजी इकडे आहे। तर आपल्याला एका ताईंनी सांगितलं होतं कि बहुत दिन से इधर है वो आजी, उसको हेल्प चाहिए क्योंकि मैं दिन भर खाना देती हूँ, सब कुछ करती हूँ और रात का कुछ और नहाना धोना ये नहीं होता, तो इनसे हम बात करेंगे। तो दीदी आप कब से हेल्प कर रहे हो उनकी? 1 साल हो गया इनको, काफी टाइम हो गया यहाँ पे आए को, पर ये पीड़ा इनका एक हाथ पैरालाइज है, थोड़ा प्रॉब्लम है, इनके घर वाले भी कोई नहीं और यहाँ पे काफी टाइम से रहते हैं। आप तो ही आपकी इंस्टा आईडी मैंने इंस्टा पे देखा था, इसलिए आपको मतलब कांटेक्ट करा कि इसको लेके जाऊँ यहाँ से, बहुत पीड़ा में है। तो उसकी तबीयत कुछ खराब है क्या? हाँ बस तबीयत उसका आए दिन कुछ ना कुछ सर्दी जुकाम ऐसा होते रहता, बेचारे का कोई भी नहीं है। बस तो चलो आपसे हेल्प मांगा था और देखो आप देख सकते हो बेटी कैसी है, बेचारे उसका कोई भी नहीं है। चलो 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 उनकी तरफ ही जाएंगे हम लोग और जितना हो सके उतना हम उनकी हेल्प करेंगे। हाँ हाँ, आपकी वीडियो वगैरह भी देखी वैसे मैंने, आपके हाँ हाँ बहुत अच्छी। नमस्ते नमस्ते। काय नाव आहे तुझं? सुगंधा नाम है। सुगंधा। सुगंधा। किती दिवसापासून इकडे आहे तू? 1 साल। 1 वर्ष झालं? बोल नहीं पाती, बस एक ही नाम लेती, नाम बोल के दिखा किसका आता तुझे? नाम ले सीधे। कोमल मेरा नाम लेती, वो भी बोलना सिखाया मैंने उसको। हाँ। और काफी टाइम से यहाँ बैठती ना तो मुझे बहुत तकलीफ होती है। अपन क्या सोचते कि किसी की बहन बेटी होगी या कुछ तो भी तो होगी, ये भी ऐसी पीड़ा में ना रहे, इसलिए मैंने आपसे कांटेक्ट करके बुलाया इसको। ये आपके इधर अच्छी रहेगी, बस इतना ही चाहती हूँ, संभालती है जाए एक और अच्छे से रहेगी, और कुछ नहीं है। नहीं नहीं, हम अच्छे से ख्याल रखेंगे। मराठी आता है इसको? मराठी यही की पोट पण यही की, यही के है। मुलं वगैरे लग्न? पति खत्म हो चुका है उसका। पति नहीं है, पति खत्म हो गया, उसके सास ससुर ने हकाल के दिया, फिर उसको तो काफी टाइम तक वो घूमी, फिर उसके साथ क्या हुआ क्या नहीं, तो ऐसे थोड़ा मेंटल टाइप में हो गई, फिर ये इधर आ गई थी। पर इतनी मतलब जानती है पहचानती है बोलती है अच्छा रहती है सब, इतना भी नहीं, बोलने आता नहीं, पैरालाइज हो गई, बोल नहीं पाती आपको। नहाना धोना ये सब मिट्टी सब हो गया है पूरा। बहुत गंदी थी ये, तो अभी साफ करने लगे उसको। हाँ ना, उसको बोल बोल के इसका सारा सामान ही देखो यहाँ सब मैंने लाके दिया। हाँ। बिस्तर वगैरह सब इसमें ही है। आप इसकी सेवा करते हो? हाँ मैं इसकी सेवा करती हूँ। कोई बात नहीं, हम किन्नर लोग के माँ बाप नहीं होते तो हमने इसमें ही देख लिया, अपनी बहन अपनी माँ सब हमारी यही है। नहीं नहीं नहीं, आप ऐसा मत बोलो, आप ऐसा बोलो ही मत कि आपने बहुत बड़ा काम किया आज, पता है आपको। और कितने दिन से इनकी सेवा कर रहे हो आप? हाँ ना, बहुत टाइम हो गया, बस अभी जाएगी तो अच्छा नहीं लगेगा, पर चलता है। हाँ फोन करा म्हणते, फोन करा आपको। करती तुला यायचंय माझ्यासोबत? यायचंय माझ्या आश्रमात? हाँ ना, वीडियो दिखाती ना मैं तुम्हारी, रोज इसको दिखाती वीडियो। इनको वीडियो दिखाते हो मेरा? हाँ यायचंय का तुला माझ्या बरोबर? तर खरंच म्हणजे खूप छान सेवा केलेली आहे ताईंनी 1 वर्षापासून आणि तिचं ते सगळं सामान तुम्ही बघत असाल, एक एक सामान स्वतः लोकांकडे मागायचं आणि त्याच्यातून आपण कुणाची तरी आई असेल किंवा आपली आई नाही असं म्हणून ह्या आईची सेवा केलेली आहे खूप दिवसापासून। आणि मला फोन केला, थोडासा उशीर झाला मला यायला, पण मी आले इथपर्यंत।
तर तुमचे धन्यवाद कसे म्हणू हे मला नाही समजत आहे, खरं सांगते। तुम्हें धन्यवाद करते कि उस जो माँ आप की लेने बहुत आए, दुआ है किसी को नया आपको। जीवन देना है अब यहाँ पे। इस माँ की आपके साथ बहुत दुआ है, सच में बोल रही हूँ, माँ की दुआ बहुत रहती है और इस माँ की दुआ आपके साथ हमेशा रहेगी। आपने इसकी सेवा की है। हाँ, चलने आता है इनको? थोड़ा बहुत चल, नहीं नहीं पकड़ना है। ऐसा रहना चाहिए सच में। तर आपण आता ह्या आजीला आपल्या आश्रमात घेऊन जाऊ आणि तिला हात पण लावलेला आवडत नाही, म्हणजे ते स्वतःला असं पाहिजे खरं तर स्वतःच्या पायावरती उभं। उसका घर है वो मैं जाके भेट। ही तुझं घर आहे, आता हे घर नाहीये तुझं, आता तिकडे जायचंय आपल्या घरी। खूप घाण झाले अंगावरती आणि बघू आता निर्मळ आंघोळ वगैरे घालेल तिला मी। छान आंघोळ कर, मस्त राहा सगळ्यांबरोबर। हा, मी घरी गेल्यावर तिचं नाव वगैरे विचारेल आणि जायचं का मग आपण? तर ही आहे स्वारगेटचं बस स्टॉप। तर जाऊया आपण आपल्या ह्या आजीला घेऊन। आपण इच्छाशिवाय घेऊन जात नाही। आता इथून आपण पोलीस चौकीमध्ये घेऊन जाणार आहोत आणि तिथं हिची काय माहिती थोडीशी देता येईल आपल्याला आणि तिथून आपल्याला ह्या आजीला आपल्या आश्रमात नेता येईल। कारण जे काय आहे ते फॉर्मॅलिटी करावी लागते, कुठले आहे काय आहे आपल्याला माहिती नाहीये, तिला बोलता पण येत नाहीये। पण एखाद्या स्त्रीला आपण रस्त्यावर असं राहू देऊ शकत नाही। दिवस कसाही निघून जातो, शाम बहुत ये रहती है, रात के टाइम पे ऐसे नहीं रहना चाहिए। और इसको बिचारी को बात भी करने को नहीं आता है और इसका एक पूरा साइड पैरालिसिस है। तो अभी इसको हम चौकी पे लेके जाएंगे और जो भी है वो डॉक्यूमेंट पूरे करेंगे और इसको हम आश्रम में लेके जाएंगे और हमेशा के लिए संभालूंगी मैं मेरी माँ की तरह। चल चल ये बस याच्यावर खुर्चीवर। आऊंगी हाँ, साथ में चल रही मैं तेरे साथ। तर आता आमची पोलीस स्टेशनची सगळी प्रोसिजर जी आहे ते झालेली आहे आणि हे स्वारगेटचं बस स्टॉपच्या जवळची पोलीस चौकी आहे। तर तिथून आपण ह्या आजीला त्यांना हे जे काही असेल ते प्रोसिजर करायला लावतो आणि आपल्या आश्रमामध्ये आपण घेऊन जातो। कारण कधी शोधत नातेवाईक वगैरे आले, मिसिंग कंप्लेंट दिली तर ह्या आजीची माहिती मिळावी पटकन म्हणून। पण तिला बोलता येत नाही, काहीच सांगता येत नाहीये, म्हणजे तिला काहीच कळत नाहीये। आता ती जरा घरी गेल्यावर बोलली तर माहिती नाही, आपण अजून तिची माहिती काढू, तिला थोडंसं बोलतं करू, तिच्या घराची तिच्या कुठल्या गावाची विचारपूस करू। आणि आता खूप छान मला इथल्या पोलीस चौकीने प्रतिसाद दिला आणि फटाफट मला काम करून दिलेलं आहे। तर त्या पोलीस चौकीतल्या लोकांचे पण खूप खूप धन्यवाद, त्यांनी सहकार्य केलं आम्हाला। यायचं का? तिच्या इच्छेने आपण तिला घेऊन जाते। चला आता जाऊया आश्रमात। आता आलोय आपल्या आश्रमाच्या जवळपास आपण, कारण पुण्यामध्ये ट्रॅफिक खूप आहे। स्वारगेट हडपसर त्या मार्गे यावं लागलं आणि सगळी प्रोसिजर करून आत्ता 7 वाजता आपल्या आश्रमापाशी आपण आलोय। आता थोड्याच वेळात आपण जाऊ आपल्या आश्रमापाशी, कारण आजी म्हणजे एकदम व्यवस्थित आहे पण तिला खूप बोलता वगैरे येत नाही। पण आता तिला पण घाई आहे किंवा उतरायचंय खाली म्हणून, तर लवकरच उतरू म्हणून सांगितले। आणि हा असाच रस्ता जातो आपल्या शोध वृद्धाश्रमाकडे। मी काढते। हा बस 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 बस, दे हात माझ्याकडे, दे हात माझ्याकडे। हा ये, हो काय नाही काय नाही, हळूहळू। हा तिला ते भांड बघून नटायला आले, बाथरूमचं उंच भांड आहे ना, तर त्याला बघून तिला किती नटायला आले। चांगलं आहे म्हणते, चांगलं आहे म्हणते, बोलायला येत नाही, काय करायचं, थोडंसंच बोलायला येतं, तुम्हाला मैत्रीण आणले, आता विचारू नाव तिचं सांगता येत नाही आणि तिला मला तिचं बोलल्याला काही कळलं नाही गेलं। आंघोळ घालताना खरं तर ते दाखवू शकत नाही मी, इतकी भयानक माती होती तिच्या पाठीच्या, तिच्या बाकीचं मी असं म्हणजे फोटो काढल्यात फक्त, की पूर्ण असा लेप होता, इतकी घाण। काहीतरी 4 बादल्या पाणी घातले आम्ही तिला, आंघोळ घातले,
कसं रूप परत आले. आणि आता तिचा ह्या पिशवीमध्ये जीव आहे. तर ह्या पिशवीत काय आहे आपण बघू. कलावती आजी तिला बघू देऊ का पिशवी तुझी. हा बर बघ. हा बघ. तर आपल्या आजीपाशी एवढं सामान निघाले आणि क्रीम पण लाव म्हणून सांगितलंय. मंगल मावशी आरसा दे ग तिला. आणि तिला ते फेअर अँड लवली द्यायचे म्हणजे लावायला. बघा आंघोळ घातलं छानपैकी आणि सगळ्या आजी लोक तिला बसून बघायलेत. तिला आत्ता आंघोळ घालून झाल्या. आंघोळ घातल्यावर ती कशी क्रीम लिवते बघितलं का. हा हसते अजून. छान छान. एकच हात आहे. तिच्यापाशी आरसा होता. काही तिच्या गोष्टी होत्या बाकीचं. तू छान दिसते. काय ए उ आ कळल का तुम्हाला भाषा. हा नाही कळल हळूहळू कळल आपल्याला. तर ही सगळं सामान निघाले आपल्या ह्या आजीपाशी आणि खायचं वगैरे ते काही दिलेलं लोकांनी. आणि ही तिची जी रक्कम आहे काही टिकल्याचं पाकिट आणि पैसे निघालेत. मी मोजते पैसे किती आहेत ती. आजीपाशी 1100 रुपये निघालेत आपल्या. एवढे पैसे घेऊन आले आज माझ्याकडे. पहिल्यांदा कोणीतरी माझ्याकडे पैसे घेऊन आले. हा तिला किती हसू आले. खूप पैसे आणले तू. हा काय करणार आता या पैशाचं. हा काय करायचं ह्याचं. खायचं. काय खायचंय तुला. काय करा आता हिचा हळूहळू मला समजून घ्यावं लागेल. हा कळल. छान दिसते तू. चहा पेज तू खूप सुंदर आहे. छान आहे तू. चला ह्याच्यातलं न लागणारं सामान आहे ना आपण फेकून देऊ आणि उद्याच्याला बोलू तिच्याशी. आता आज तर झालाय तिची आंघोळ वगैरे. चहा वैशालीला सांगितले. हा आणते चहा. तुला छान वाटलं येऊन इकडं. कसं वाटलं. मस्त. बर राहणार का आता तू इकडं. त्यांच्या बरोबर राहणार. तुम्ही पण तिची काळजी घ्या. तिचं बोललेलं तिला बोलता येत नाही. फक्त आ करते. तिनं मागितलं ना ती गोष्ट तिला द्यायची. हा तीच तिला जाते. तिनं बाथरूमला वगैरे तिनं हळूहळू धरून तिला जरा शिकवायचं चालायला. जरा खायला प्यायला व्यवस्थित घातले की ती पण तुमच्यासारखी छान होणार. तर आज आपण ह्या आजीला मदत केलेली आहे. खरं तर आजीचं नावच काय ठेवू हे कळत नाहीये. तुम्ही सगळ्यांनी मला सुचवा की आपल्या ह्या नवीन आजीचं काय नाव ठेवावं. आणि तिला नाव पण सांगता येत नाही. काय नाव ठेवू. कोमल. ही कोमल नाही. ही कोमल नाव कुणाचे माहितीये का. ज्या ताईने तिची मदत केली, ज्या ताईने 1 वर्षभर तिला सांभाळलं, त्या ताईची फक्त ती नाव घेते. एकच नाव येते तिला कोमल. ती कशी बोलायला शिकली माहित नाही. पण ते खरं सांगते तृतीयपंथी आहेत आणि त्यांनी तिला वर्षभर सांभाळलेलं आहे. तर फक्त एक नाव येतं तिला की कोमल. दुसरं बोलायला येतं का तुला. ज्योती म्हण. ज्योती. मंगल. नाहीये. माझं नाव घ्यायचं हळूहळू. ज्योती. टोपी. हळूहळू. टोपी. कलावती म्हण. काय नाही होत. हा बरं ठीक आहे. ज्योती म्हणायचं. हळूहळू म्हणायचं. कोपर. हा ठीक आहे. काही हरकत नाही. चला चहा वगैरे देऊ. आणि जसे हे सगळ्या आजी लोक आहेत तशी अजून एक आई आपल्या आश्रमामध्ये आलेली आहे आणि आपण तिचं वेलकम आहे, स्वागत आहे आणि छानपैकी तिची काळजी घेऊ आपण. ठीक आहे. हा बाय म्हणा. बाय. बघा मंगलमावशी कशी माया करते.